विधान परिषदेसाठी शिवसेनेनं दिलेल्या ऑफरवरती प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू नेमका काय निर्णय घेणार याची उत्सुकता लागली आहे। आज बच्चू कडू दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करतील। विधान परिषद निवडणुकांसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांची काही दिवसांपूर्वी भेट झाली होती। शिवसेनेनं विधान परिषदेची ऑफर दिल्याची माहिती स्वतः कडू यांनी दिली होती। मात्र यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन करण्याची अट ठेवल्याची माहिती आहे। या प्रस्तावावर बच्चू कडू आज आपली भूमिका स्पष्ट करतील अशी माहिती आहे। तर बच्चू कडूंच्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीवर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। 5 जुलै 1970 ला अमरावतीतल्या बेलोरामध्ये त्यांचा जन्म झाला। बच्चू कडूंची कारकीर्द बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतून सुरू झाली। आधी ग्रामपंचायत आणि 1997 ला चांदूर बाजार पंचायत समितीवरती ते विजयी झाले। चांदूर बाजार पंचायत समितीचं सभापतीपदही त्यांनी भूषवलं। शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांशी मतभेद झाले आणि मग त्यांनी शिवसेनेचा त्याग केला। 1999 ला अपक्ष म्हणून विधानसभा लढवली पण ते पराभूत झाले। 2004 ला लोकवर्गणीतून विधानसभा लढवली आणि विजयी झाले। 2009, 2014, 2019 अशा आणखी 3 वेळा ते विधानसभा निवडणुकीत विजयी झाले। 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेची साथ त्यांनी सोडली। भाजपच्या प्रवीण तायडेंकडून 12,131 मतांनी त्यांचा पराभव झाला। महाविकास आघाडी सरकारमध्ये ते जलसंपदा खात्याचे राज्यमंत्री होते। एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ते महाविकास आघाडीतून बाहेर पडले। 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिंदेंसोबतही फारकत घेतली। 2026 मध्ये पुन्हा एकनाथ शिंदेंशी जवळीक साधली। तर बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेनं अनेक मागण्यांवरती अनोखी आंदोलनं केली आहेत। पाहुयात त्यांनी कोणकोणती अनोखी आंदोलनं केली आहेत ते। चांदूर बाजार पंचायत समितीमध्ये शौचालय घोटाळा उघड करून सदस्यांना संडासाचं भांडं त्यांनी भेट दिलं। 2006 ला कर्जमाफीसाठी शोले स्टाईल आंदोलन। आर पाटलांनी 80 फूट उंच टाकीवर चढून बच्चू कडूंची त्यावेळी समजूत काढली होती। अंध आणि अपंगांच्या प्रश्नावर बैलगाडी मोर्चा आणि डेरा आंदोलन। बच्चू कडूंनी समर्थकांसोबत बसमध्ये कोंडूनही घेतलं होतं। गैरहजर राहणाऱ्या उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या खुर्च्यांना हार घातले। कृषी अधिकारी दाद देत नाहीत म्हणून दालनात साप सोडले। पुण्यात दिव्यांगांसाठी आयुक्तांच्या गाडीवर चढून चर्चेस भाग पाडलं। 2017 ला नागपूर ते वाडनगर आसुडी यात्रा वेषांतर करून त्यांनी गुजरातेत प्रवेश केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।